कथा आपण पाहिली. त्यानंतर त्यातला जो ध्रुवपदाचा भाग आहे, घोरात कष्टात उद्धर अस्मान नमस्ते, याचा अर्थ आपण समजावून घेतला. आणि पहिले 2 मंत्र आपण पाहिले. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच महाविष्णू, या महाविष्णूंना केलेली प्रार्थना आपण पहिल्या मंत्रामध्ये पाहिली की ज्यांच्यामुळे हा संपूर्ण दत्ताने आमचा उद्धार करावा, आम्हाला क्लेश दूर करावे, असा हा भावग्राही असणारा श्री दत्त ही आमची जी देवता आहे तिच्या पुढे आम्ही नतमस्तक झालेलो आहोत. आणि म्हणून नमस्ते हा प्रत्येक चरणाच्या शेवटी येणारा शब्द आहे. दुसऱ्या मंत्रामध्ये आपण सगळी नाती सद्गुरु तत्वाला जोडली. मग ती माता पिता बंधू आप्त सखा सगळे. कारण जन्मोजन्मी आपले आई वडील वेगवेगळे असतात, परंतु सद्गुरु एकच असतो. या संदर्भामधली एक कथा आजच्या विवेचनात येणारच आहे. तेव्हा असा हा जन्मोजन्मीचा आपला नातेवाईक असणारा हा जो सद्गुरु आहे, हा आमचा त्राता आहे. आणि त्यांनी आमचं, तो स्वतः अप्रभू आहे, त्याचा कोणी दुसरा प्रभू नाही, असा हा सर्वस्व असणारा प्रभू याने आमचं पुन्हा क्लेशांपासून रक्षण करावं, हा दुसऱ्या श्लोकामध्ये आपण पाहिलं. त्याच्यामध्ये आपण योगक्षेम चालवणारा हा विश्वमूर्ती कसा आहे याचंही विवेचन पाहिलं. त्या तिसऱ्या मंत्राला आता सुरुवात करताना जो क्रम आहे त्या क्रमाकडे फार सुंदररित्या बघायचं. म्हणजे केवळ यमक साधण्यासाठी हा क्रम आलेला नाही. पापम तापम व्याधी माधीम च दैन्य, हा जो क्रम आहे या एकातून दुसरा निर्माण होतो, दुसऱ्यातून तिसऱ्याची निर्मिती आहे. पापातून ताप, तापातून व्याधी, व्याधीतून आधी, अशा क्रमाक्रमाने त्यांची निर्मिती होत जाते. आणि म्हणून पापम तापम व्याधी माधीम च दैन्यम भीतीम क्लेशम, या सगळ्यांना तू कसा आहेस? हरा आशु. आशु म्हणजे लवकर. तू त्या सगळ्यांचं लवकर हरण कर. त्वम आशु हर, हर मी आज्ञा केलेली आहे. त्वदन्यम, तुझ्याशिवाय दुसरं कोण हे हरण करणार आहे? आमचं पाप ताप दैन्य सगळं तू हरण करायचंस. आणि अशी प्रार्थना त्याला करताना पाप म्हणजे काय, ताप म्हणजे काय, याचा अर्थ थोडासा आपल्याला समजावून घ्यायला हवा. वरवर ढोबळ मनाने आपल्याला हे अर्थ माहिती असतात. पाप म्हणजे दुष्कृत्य, साधा अर्थ आहे. परंतु ह्या दुष्कृत्यांमध्ये, कर्मांमध्ये सुद्धा 3 प्रकार असतात. कायिक, वाचिक आणि मानसिक पाप असतात. कायिक पाप हे शरीराने घडतं. एखाद्याची हत्या केली शरीराने जाऊन, हिंसा, ही कायिक पाप झालं. दुसरं जे असतं ते वाचिक, म्हणजे आपण वाणीतून करतो. वाणीद्वारे आपण दुसऱ्याला कठोर शब्द बोलून दुखवतो, हे झालं वाचिक पाप. आणि मानसिक पाप असतं, ते मानसिक पाप जे असतं ते दुसऱ्याचा द्वेष करणं, मत्सर करणं, हे जे दोष आहेत हे मनामध्ये दोष निवास करत असतात आपल्या. आणि या अर्थाने आपल्या हातून मानसिक पाप घडतं. हे मानसिक पाप दृश्य नसतं, समोरच्याला कळत नाही. शारीरिक पाप दृश्य असतं. हत्या केली, कोणी केली, अमक्याने केली, किंवा तो चोर पकडून आणला, इथपर्यंत ठीक आहे. वाचिक पाप सुद्धा दुसऱ्याला समजतं, कारण त्याला आपण बोलतो, त्याच्यासाठी दुसरी व्यक्ती समोर असते, त्याला ते लागू पडतं. तेव्हा कायिक वाचिक पाप आपण जाणू शकतो. जे मानसिक पाप आहे हे आपल्या आतल्या अंतरंगामध्ये असतं. आणि म्हणून हे ज्याचं त्याला समजतं. आपला जो अंतरातला परमेश्वराचा अंश आहे तो आपल्याला या मानसिक पापापासून खरं म्हणजे दूर करायचा खूप प्रयत्न करतो. नेहमी मी म्हणते आपल्याला 2 मन असतात, एक देवाचं आणि एक राक्षसाचं. देवाचं मन आपल्याला चांगलं वागायला शिकवतं आणि राक्षसाचं मन आपल्याला काही होत नाही, त्या देवाचं मनाचं काही ऐकू नको, आपल्याला जे पटतंय, जे फायद्याचं आहे ते कर, असं राक्षसी मन सांगतं. आणि म्हणून ज्या वेळेला ज्या मनाचा विजय होईल तशी कृती त्या व्यक्तीच्या हातून होते. एखादी सत्प्रवृत्त असणारी व्यक्ती कल्पनाही करू शकत नाही असं पाप करून जाते, तेव्हा आपल्या तोंडातून निघतं असं वाटलंच नाही की ही व्यक्ती असं काही करू शकते. कारण या व्यक्तीकडे पाहून असं वाटत नाही की हे असं काही करते, आणि त्याच्या हातून काही वेळा अशा नकळत चुका घडतात. ते मानसिक पाप असतं. त्याच्या मनामध्ये ते कुठेतरी शिजत असतं आणि मग ते वाणीतून कृतीत येत असतं. म्हणजे आधी मानसिक पापाचा जन्म होतो, नंतर वाचिक पापामध्ये त्याचं रूपांतर होतं, वाणीतून त्याचा द्वेष तो व्यक्त करायला सुरुवात करतो, आणि नंतर शारीरिक पाप, कायिक पाप घडतं. हत्या करणं, हिंसा करणं, त्याला टोचणं, मारणं, काय असेल. तर अशा या त्रिविध पापांचा नाश
हा दत्तगुरु करणारा आहे. आणि म्हणून पापम या शब्दामध्ये हे 3 पाप आढळतात. ताप हा जो आहे हा सुद्धा त्रिविध ताप असतो. त्या त्रिविध तापामध्ये आपल्याला जे काही अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक हे 3 ताप असतात. ताप याचा अर्थ त्रास, ज्याच्यापासून आपल्याला त्रास होतो, क्लेश होतात, तो ताप. आणि हा ताप कशामुळे निर्माण होतो? तो पापांमुळे. आपल्या हातून जेव्हा पाप घडलेली असतात त्या पापांचं जे काही फळ असतं ते आपोआप निर्माण होतच असतं. कृती घडली की त्याला कृतीला प्रतिकृती रिॲक्शन घडतच असतं. आणि म्हणून जे काही फळ पापांमुळे निर्माण होतं त्याला ताप असं म्हटलं. म्हणजे तापाचा जन्म ह्या पापातून झालेला होत असतो. आणि म्हणजेच पापाचं परिणाम स्वरूप कार्य असं तत्वज्ञानाने तापाची व्याख्या केली. तर हे जे ताप आहे ते 3 आहेत. मी म्हणलं अधिभौतिक म्हणजे आपल्या रोजच्या व्यवहारातलं, आपण म्हणतो काय नसता डोक्याला ताप झाला, हा अधिभौतिक ताप आहे. व्यवहारातला कुठल्या तरी घटनेने, कुठल्या तरी व्यक्तीमुळे, कुठल्या तरी प्रसंगामुळे, परिस्थितीमुळे ताप होतो. आपली काहीही चूक नसताना निर्माण झालेल्या ज्या त्रासाच्या घटना असतात त्या तापामध्ये जातात. दुसरा जो तापाचा प्रकार घेतलाय अधिदैविक, याचा थोडासा मागच्या जन्माशी संबंध जातो. अधिदैविक ताप हे भौतिक तापाशी संलग्न नसतं. आपल्या मृत्यूपूर्वीचं, मागच्या जन्मातल्या मृत्यूच्या वेळचं काहीतरी माणसाच्या स्मृतीमध्ये किंवा कृतीमध्ये उतरतं आणि त्यामुळे निर्माण होणं त्याला आपण नशीब नाव देतो. आणि काही वेळेला काय करणार, नशीब आमचं म्हणून आम्हाला हा ताप सहन करावा लागतो. जिथे आपली मती चालत नाही तिथे आपण त्याला नशीब हे नाव देऊन मोकळं होतो. तर हा अधिदैविक ताप जो आहे हा असा नशीब म्हणून त्याला म्हणतो. असं आपली चूक नसताना पण आपल्या वाट्याला आलेला असतो. आपली चूक नाही असं आपल्याला वाटतं, या जन्मी वाटतं, ती चूक मागच्या जन्मामध्ये सापडते. ज्यांना सगळे जन्म समजतात त्यांना ती चूक त्या ठिकाणी दिसत असते. आणि तिसरा जो तापाचा प्रकार आहे तो फार वेगळा आहे, आध्यात्मिक ताप. आता व्यवहारातील ताप आपण समजू शकतो, हा आध्यात्मिक ताप का होतो? अध्यात्माच्या मार्गावरती गेल्यानंतर सुद्धा ताप असतोच. तापाचं समूह हे नष्ट होतच नाही. आणि म्हणून इथे त्रिविध तापांचा तू संहार कर, नष्ट कर अशी मागणी केलेली. सत्कार्य करायला लागल्यानंतर, एखादी चांगली कृती करायला लागल्यानंतर मध्ये सदैव अडथळे येत असतात. आणि विशेषतः सन्मार्गावर चालणाऱ्याला हे अडथळे जास्त येत असतात. म्हणतो आपण की मी इतकं चांगलं वागायला जातो आणि माझ्याच वाट्याला का असं येतं. संकट येतात, परीक्षा पाहिली जाते. त्याला मी एक नेहमी छान उदाहरण देते. वर्गामध्ये जो हुशार मुलगा असतो त्याला प्रश्न विचारताना सगळ्यात अवघड गणित जे असतं ना ते शिक्षक त्याला घालतात सोडवायला. कारण त्यांना खात्री असते की हा बुद्धिमान आहे, हा हे सोडवू शकेल. म्हणून जितकी आपल्यावरती संकट जास्त भगवंत पाठवतोय तितकी त्याला खात्री आहे की ह्या संकटातून पार पडू शकतो, त्याच्यावर मात करायची याची ताकद वाढतीये, त्याची बुद्धी वाढतीये. म्हणून कठीण गणित हा सामान्य मुलाला घातली जात नाही. सामान्याला सामान्य प्रश्न विचारला जातो. पण अवघड प्रश्न जर विचारायचा असेल, अवघड गणित जर सोडवायला सांगायचं असेल तर ते वर्गातल्या हुशार मुलाला सांगितलेलं आहे. तसं या अध्यात्मात आहे. जर तुम्हाला एखादं चांगलं कार्य करायचंय, सत्कार्य करायचंय, तर त्या सत्कार्यामध्ये तुमची परीक्षा पाहिली जाते की तुम्ही कंटाळून सत्कार्य मध्ये सोडून द्यावं, सोडून देताय का काय करताय का चालू ठेवताय, ही परीक्षा असते. इतक्या अडचणी, इतके अडथळे, इतक्या अनंत परीक्षा पाहिल्या जातात की शेवटी सामान्य माणूस थकतो. थकतो हा शब्द इथे बरोबर. आणि शेवटी म्हणतो बास, नको आता, ते सत्कर्मही नको, ते पुण्यही नको आणि ते त्रासही नको, मला काही तापही नको. हा आध्यात्मिक ताप. म्हणजे अध्यात्मातल्या मार्गावरच्या माणसांना ताप नसतो असं नाही. संतांना किती ताप आहे बघा. आपण सगळ्या संतांची चरित्र बघतो, सगळ्यांना खूप त्रास झालेला आहे, समाजाकडून झाला आहे, स्वतःच्या घरातून झालेला आहे. म्हणून हा जो आध्यात्मिक ताप आहे, संत नेहमी सत्कार्याच्या मार्गाला लागलेला असतात, समाजाला उपदेश देत असतात आणि सत्कार्य करताना त्यांची परीक्षा बघितली जाते. कारण ते शेवटी मनुष्य रूपात आलेले असतात. त्यांच्या आचरणांतून आपण त्यांना संत म्हणतो, पण त्यांची सुद्धा पांडुरंग कशी परीक्षा बघतो. परवाच्या याच्यामध्ये आपण नामदेवाची कथा पाहिली. नामदेवाची विठ्ठलाने परीक्षा पाहिली. तू 4 दिवस मागून घेतले,
तू जर म्हणला असतास मी ताबडतोब जिवंत करून दाखवतो, तुला स्वतःवर खात्री नव्हती, विश्वास नव्हता. अशा पद्धतीने सत्कार्या करताना सुद्धा येणाऱ्या अडचणी ताप या संज्ञेमध्ये म्हणतात. ते असतात आध्यात्मिकता, म्हणजे अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. ह्या तीनही प्रकारच्या तापांचा नाश करणाऱ्या कोण असतील तर सद्गुरु तत्व आहे, दत्तगुरु आहे. आणि म्हणून या श्लोकामध्ये किंवा या मंत्रामध्ये पापम तापम त्वम हरातु, तू लवकर हरण कर. एकेका पायरीने पुढे सरकतोय. पापातून ताप निर्माण होतो. आता या तापातून काय होतं तर व्याधींची निर्मिती होते. व्याधी म्हणजे आजार. अतिशय एखादा त्रास व्हायला लागला की शेवटी आपल्याला डोकेदुखी म्हणतो आपण. काय डोकेदुखी आहे? आजार, व्याधीमध्ये त्याचं रूपांतर. सहन करून 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 शेवटी माणूस थकतो आणि काहीतरी त्याच्या मागे लागतच. आणि म्हणून ही जी व्याधी असते ती व्याधी वरवर आपल्याला शारीरिक व्याधी दिसते. या शारीरिक व्याधीचं कारण जर बघायला गेलं तर ते कुठेतरी आतमध्ये मानसिक ते लपलेलं असतं. आणि म्हणून मी म्हणलं पापातून ताप, तापातून व्याधी. तर ह्या ज्या त्रिविध तापस्वरूप पाप असतात त्यातली जे काही निर्माण होतं, म्हणजे त्याचं जे फल मिळतं किंवा त्याचा परिणाम म्हणूया आपण, तो ह्या व्याधींमध्ये निर्मित होतो. जशा व्याधी शारीरिक आहेत तशा मानसिक पण असतात. त्यांना आधी शब्द वापरतात. व्याधी आणि आधी असे दोन शब्द आले. पापम तापम व्याधी माधीम, व्याधीम आणि आधीम असा संधी आहे. आता आधी म्हणजे काय तर मानसिक ताप, मानसिक क्लेश. मनामध्ये जे काही क्लेश निर्माण होतात हे व्याधी या शारीरिक झाल्या. परंतु काही मानसिक रोग कसे असतात, त्या मानसिक रोगांवरती उपचार आवश्यक असतात. पण मला मानसिक रोग झालाय ते कबूल करायलाच आधी व्यक्ती तयार होते. परंतु त्याच्या आजाराचं कारण कुठेतरी, व्याधीचं कारण आधीमध्ये लपलेलं असतं. आणि ही जी आधी आहे, हे मानसिक आजार आहेत, हे मनाचे जे रोग आहेत, याची मूळ कारणं शोधायला घेतली तर माया, मोह, दंभ, मौध, मत्सर याच्यात सापडतात. या षड्रिपूंच्या मध्ये यांची कारणं मूळ, त्याची मूळ सापडतात. आणि म्हणून अशा या आधी आणि व्याधी माणसाला सतत त्रास देत असतात. कारण त्याच्यात पापकर्माची ती फळं असतात. आपल्याला ते कळत नाही की कशामुळे काय होतं. कळत असतं तर माणसाच्या हातनं पाप घडलंच नसतं. पण एवढं जरी कळलं की ही पापाची फळं आपण भोगतो आहोत, निदान पुढच्या जन्मी ती भोगायला लागू नये म्हणून या जन्मी आपण ते सावध होतो, आपण सत्संगाला लागतो. तेव्हा आधी झाला. त्याच्यानंतर हे दैन्य. दैन्य म्हणजे गरिबी नव्हे. दैन्य शब्द इथे जो अपेक्षित आहे वासुदेवानंद सरस्वतींना, ती एक मनाची अवस्था आहे. दैन्यावस्था आपण म्हणतो. दयनीय अवस्था, दैन्यावस्था. आणि ही जी दैन्यावस्था, ही मनाची जी वृत्ती आहे, ती मनामध्ये सतत असंतोष असणं, उणीवेची भावना. माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही. सगळ्या बाबतीमध्ये असमाधानी वृत्ती ही दैन्याची अपेक्षित आहे, त्या दैन्यामध्ये येते. म्हणजे बघा, एखाद्याजवळ भरपूर पैसा असतो, श्रीमंत असतो, पण तरी सुद्धा तो कंजूस असतो. देत नाही दुसऱ्याला काहीच, दानधर्म करणार नाही, दुसऱ्याला काही पोटभर देणार नाही. हा कशामुळे झालं? आपलं संपलं तर, आपल्याजवळचा पैसा संपला तर, आपल्याला म्हातारपणी मग कोण आणून देईल? ही दैन्य मनाची वृत्ती झाली. त्याचं समाधान 10 रुपये मिळो, 1000 रुपये मिळो, लाख रुपये मिळो, त्याचं समाधानच होत नाही. आणि अशी जी असमाधानी वृत्ती आहे त्याला या श्लोकामध्ये दैन्यावस्था किंवा दैन्य हा शब्द वापरला. म्हणजे मनाचा आजार आहे, मनाची वृत्ती आहे. पुढचा शब्द आहे भीती. भीती ही सगळ्यात, मरणाची भीती सगळ्यात मोठी भीती. आणखीन कुठलं भय असतं तर माझं काहीतरी वाईट होईल, हे एक भय असतं सांसारिक माणसाच्या मनामध्ये. सतत काही वाईट तर नाही घडणार, कुठे अपघात तर नाही होणार, उद्या काही वाईट तर नाही माझ्या वाट्याला येणार, अशी ही जी मनामध्ये दडलेली भीती असते, ही भीती सुद्धा दूर करायची प्रार्थना या श्लोकामध्ये. आणि जेव्हा माणूस भीतीयुक्त अंतःकरणाने असतो तेव्हा त्याच्या मनामधली श्रद्धा डळमळीत झालेली असते. भीती कुणाला वाटते? ज्याची कोणाला श्रद्धा नाही त्यालाच. ज्याची नितांत गुरुवरती श्रद्धा आहे त्याला कसली भीती आली? तो सगळा आपला जो जबाबदारी किंवा आपली सगळी जी कार्यभार आहे तो त्या सद्गुरूवर सोपवतो. आणि जो निर्भयपणे शांतपणे बसतो, घरात खायला अन्न नाही पण तुकाराम महाराज भजनामध्ये त्या डोहात जाऊन तिथे बसलेले असतात. भीतीच नाही कशाची, चिंता नाही कशाची. मग ही जी भीती आहे ही व्यावहारिक माणसाला न कळत येतेच.
संसारामध्ये प्रपंचामध्ये या भीती ही प्रत्येक गोष्टीची चिंता भीती असते, परंतु या भीतीतून किंवा या माझं काहीतरी वाईट घडेल ही जी भावना असते ही निगेटिव्ह, याला आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर निगेटिव्ह थॉट्स आहे. हे निगेटिव्ह थॉट्स मनातून काढून टाकले, निगेटिव्ह विचार मनातून एकदा गेले की माणूस निर्भय बनतो. आहे त्या परिस्थितीमध्ये तो दैन्यवाणेपणाने राहत नाही, तो समाधानाने राहतो. म्हणजे एकेका टप्प्याने जशी खालून वर त्याची निर्मिती होत जाते तशी त्याची नष्ट करताना सुद्धा वरून खाली किंवा खालून वर ही गती जाते. पापातून ताप, तापातून व्याधी, व्याधीतून आधी, त्याच्यातून दैन्य, त्याच्यातून मग भीती. हे जसं आहे ते जर नष्ट करायचं असेल तर खालून वर जायचं आणि शेवटी काय नष्ट होतं, पाप नष्ट झाले की मग खालचं सगळं नष्ट होतं. अशी ह्या मंत्रामधली फार सुरेख रचना वासुदेवानंदांनी केली. आता त्यानंतर काय म्हणलंय, भीतीम क्लेशम. क्लेशचा अर्थ आपण मागच्या वेळेलाच पाहिला. आध्यात्मिक भाषेमधला क्लेशचा अर्थ आहे ज्या वेळेला तुमच्या मनाची एकाग्रता साध्य होत नाही त्यावेळेला तुम्हाला जी अस्वस्थता प्राप्त होते त्याला क्लेश म्हणतात. आणि अशा ह्या संपूर्ण मानसिक अवस्थेमध्ये ज्या वेळेला एखादा भक्त सापडतो त्यावेळेला तो त्या सद्गुरूची प्रार्थना करतो, पापम तापम व्याधी माधीम च दैन्यम भीतीम क्लेशम त्वम हराशु त्वदन्यम. त्वदन्यम, तुझ्यासारखा दुसरा कोण आहे. हराशु, हरण करणारा. आशु म्हणजे लवकर, लवकर हरण करणारा, ताबडतोब हे सगळे माझे जे त्रास आहे ते दूर करणारा तुझ्याशिवाय, त्वतः म्हणजे तुझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही. आणि म्हणून त्वम हराशु, तूच आहेस. त्रातारम नो वीक्ष ईशास्त्रम त्वत अन्यम, तुझ्यापेक्षा वेगळा. अन्य म्हणजे वेगळा, तुझ्यापेक्षा वेगळा कोणी नाहीच. हे हरण करणारा त्वत म्हणजे तुझ्यापेक्षा, अन्य म्हणजे दुसरा कोणी नाही, म्हणजे तूच आहेस. तूच हे करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. का तर त्वम कसा आहेस, हराशु, ताबडतोब हरण करण्याची शक्ती असणारा. कोणतीही गोष्ट हर म्हणजे दूर करणं, नष्ट करणं ही त्याच्यामागची गोष्ट आहे. त्रातारम नो वीक्ष ईशा. आता त्रातारम, त्राता शब्द आपण पाहिला, त्रयी धातूपासून बनलेला आहे, जो आपल्याला तारण करतो, आपल्याला उद्धरतो, वर नेतो. संसाराच्या सागरामध्ये, भवसागरात गटांगळ्या खात असताना जो आपल्याला तारून नेतो तो त्राता. म्हणून इथे त्याला पुन्हा त्रातारम हा शब्द दुसऱ्या मंत्रात येऊन गेलेला आहे. त्रातारम नाहा म्हणजे आमचा, तो संधीहून नो होतो. वीक्ष शब्द आलेला. ईक्ष म्हणजे डोळा, वीक्ष म्हणजे विशेष दृष्टी असणारा. आपली साधी दृष्टी आहे, आपल्या डोळ्याने आपण जे बघतो हे सामान्य दृष्टी आहे, परंतु ह्या भगवंताजवळ, या सद्गुरु तत्वाजवळ, ह्या दत्ताकडे एक विशेष प्रकारची दृष्टी आहे की ज्या विशेष दृष्टीमुळे तो आपल्याकडे कृपा दृष्टीने पाहू शकतो. आणि म्हणून वीक्ष शब्दामध्ये विशेष दृष्टीने पाहणारा म्हणजेच कृपा दृष्टीने पाहणारा असा अर्थ इथे करता येईल. नहा म्हणजे आमचं, आमच्याकडे. वीक्ष, तू कृपा दृष्टीने, विशेष दृष्टीने आमच्याकडे बघ. सामान्य साधा म्हणून बघू नकोस, आम्ही तुझे भक्त आहोत. आमच्याकडे विशेष दृष्टीने का बघ, तर आम्ही तुझे भक्त आहोत, तुझी भक्ती करतोय, तुझ्यावर श्रद्धा ठेवली आहे, तुझ्यावरती निष्ठा आहे आणि म्हणून तुझी प्रार्थना करण्याचा आम्हाला अधिकार आहे. तर घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. आम्हाला घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते म्हणण्याचा तेव्हा अधिकार येईल ज्या वेळेला आमचे हे सगळे पाप ताप दूर होतील. आणि म्हणून या भगवंताला, या दत्तगुरूंजवळ, या सद्गुरु तत्वाजवळ, त्याला काही नाव देत नाही, त्याच्याजवळ प्रार्थना केलेली आहे की हे आधी आमचे कष्ट सगळे दूर कर. घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. मग कष्ट कोणकोणत्या प्रकारचे आहेत, पापम तापम व्याधीम आधीम दैन्यम भीतीम क्लेशम सगळे तू दूर करणार आहेस आणि तूच ते करू शकतो, दुसरा अन्य कोणी नाही. म्हणून तुला प्रार्थना आहे, तुला विनंती आहे, तुला आळवणी आहे, तुझ्याजवळ मागणी आहे की हे आमचे सगळे घोर कष्ट तू दूर कर. त्रातारम नो वीक्ष, शेवटचा शब्द आहे ईशास्तजूर्त. संधी केलाय, तू ईश आहेस, तू स्वामी आहेस सगळ्याचा. अस्तजूर्ती असा शब्द आहे, जूर्ती शब्द आहे त्याचा खरा शब्द. ते जूर्ते संबोधन केलं. जूर्ती म्हणजे काय, तर ताप, ज्वर, पीडा. आपल्याला जी काही पीडा असते त्याला जूर्ती शब्द वापरतात. त्रासच म्हणूया त्याला, ताप म्हणूया. तर ही अस्तजूर्ती, जिथे जूर्तीचा अस्त होतो, जिथे सगळ्या तापाचा पापाचा क्लेशांचा अस्त होतो ती अस्तजूर्ती. मग ही दत्तमूर्ती कशी आहे, अस्तजूर्ती आहे. ती सगळ्या तापांचा पापांचा किडेचा नष्ट करणारी आहे आणि म्हणून त्याला संबोधन केलंय अस्तजूर्ते.
ईश आणि अस्तजूर, तर संधी केला ईशास्तजूर, म्हणजे त्या संबोधनामधून दत्ताला लावलेलं हे विशेषण आहे. हे ईश, हे स्वामी दत्ता, तू कसा आहे? अस्तजूरते, हे अस्तजूरते दत्ता स्वामी, कसा आहेस तू? तर आमच्या पीडा नाहीशा करणारा. धूर्ती म्हणजे पीडा, अस्त म्हणजे ज्याचा अस्त करतो तो. आता ह्या पीडेचा अस्त केव्हा होईल? ज्या वेळेला आपण त्याला प्रार्थना करू, श्रद्धेने करू, त्यावेळेला. आणि म्हणून अशी ही पीडेचा नाश करणारी, ईश्वराने आपली पापं धुवून टाकावी अशी इच्छा या मंत्रामधून आपण केलेली आहे. आता दूषित पूर्वकर्मांचा जो नाश होत नाही, म्हणजे पापांचा, तोपर्यंत आपल्या पीडेचा नाश होत नाही. पीडा अशी एकदम आली आणि पटकन निघून गेली का नाश झाला असं होत नाही. मग ह्या दूषित कर्मांचा नाश होण्यासाठी काय करायला हवं? तर ईश्वराने आपली पापं जर धुवून काढावी असं वाटत असेल तर त्यासाठी काय केलंय? या तापांची योजना केली. आधिभौतिक, दैविक आणि आध्यात्मिक ताप जे माणसाला दिलेत ना, हे कशासाठी? तर तुमच्या मागच्या जन्मांतरीची जी पापं आहेत ती धुतली जावी. आपल्यावरती संकट यायला लागली ना की ओळखावं, आपलं एक एक कर्माचं गाठोडं धुतलं जातं. त्याच्यातून आपण पार पडून आता पुढे पुढे जातोय. सुरुवात झालेली आहे पाप नष्ट होण्याची. आणि म्हणून संकटांकडे जेव्हा माणूस या दृष्टीने बघेल त्यावेळेला त्या संकटांची त्याला भीती वाटत नाही. आणि म्हणून ईश्वराने आपली पापं धुवून काढण्याकरता ह्या तापांची योजना केलेली असून आपल्या आयुष्यात जे ताप सहन केला तर त्याला तप म्हणतात. जो ताप सहन करतो ते तप आहे. तप म्हणजे केवळ जंगलात जाऊन, वनामध्ये जाऊन माळ जपत बसणं नाही. आयुष्यात सुद्धा तपश्चर्या असते, तप असतं. मग कोणचं तप आहे? ते तपश्चर्या ही कोणती आहे? तर हे सगळं सहन करणं. आणि सहन करताना परत त्या दत्तगुरूंवर, त्या सद्गुरूवरती नितांत श्रद्धा ठेवून हे सहन करणं. ती ठेवली तरच सहनशक्ती मिळते. ज्या माणसाची कुठेही कशावरही श्रद्धा नाही ना, त्याला नेहमीच जीवनात यश मिळत नाही. अतिशय तो त्रासलेला, कारण त्याची कुठे श्रद्धाच नसते. तुम्ही जर नास्तिक असाल ना तर निदान त्या नास्तिकत्वाच्या भावनेवर तरी अढळ श्रद्धा पाहिजे. कुठेतरी विज्ञानावर ठेवा, व्यक्तीवर ठेवा, पुस्तकावर ठेवा, कशावर तरी माणसाची निष्ठा, श्रद्धा ही असतेच असते. असा माणूसच नाही की जो कुठल्याच प्रकारची श्रद्धा ठेवत नाही. कोणावरही ठेवा, त्याची तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय हिंदू धर्माने. आणि म्हणून असं पश्चाताप दग्ध अंतःकरणाने जेव्हा आपण या भगवंताची प्रार्थना करतो, सद्गुरूची प्रार्थना करतो, तेव्हा त्या सद्गुरु तत्व मुळात शुद्ध आहे, कृपाळू आहे. त्या शुद्ध तत्वाकडे जाण्यासाठी जेव्हा आपला अंतरात्मा शुद्ध होतो त्यावेळेला ती हात त्या सद्गुरूपर्यंत जाऊन पोचते. आणि म्हणून अशा शुद्ध भावाने सद्गुरूवर निष्ठा ठेवावी आणि प्रत्येक जन्मामध्ये हा सद्गुरू आपला जन्मजन्मी आपल्याला तारणारा आहे ही खात्री असावी. आता ह्या तत्वावरती एक तुम्हाला कथा सांगते. गोष्टीतून फार पटकन समजतं तत्व. आता हे जे मी म्हटलं की सद्गुरूंवरती निष्ठा किंवा श्रद्धा असली पाहिजे आणि हाच सद्गुरू आपल्याला जन्मजन्मी भेटतो. आता याच्यासाठी एका मैत्रेय ऋषींची कथा आहे. मैत्रेय ऋषींच्या पूर्वजन्मातली काही घटना इथे सांगणार. एकदा व्यास महर्षी रस्त्याने जात असतात. जाताना त्यांना एक आळी दिसते आणि ती आळी फार वेगाने, म्हणजे तिच्या कुवतीपेक्षा जास्त वेगाने धावण्याचा प्रयत्न करत असते. आता व्यास महर्षी जगद्गुरूच, त्यांना ते लक्षात येतं की ही आळी म्हणजे कोण असली पाहिजे. तिकडून बैलगाडी येत असते. तिला ते विचारतात की तू एवढ्या घाईघाईने का धावतीयस? तर म्हणे ती बैलगाडी खाली मी चिरडून जाईन ना, मृत्यू येईल, म्हणून मी भराभरा धावतीये. आता तिच्या कुवतीत तिथपर्यंत जाण्याआधी बैलगाडी येणार हे लक्षात येते. मग ते म्हणतात बरं की या क्षुद्र जन्मातून, योनीतून तुझी सुटका होईल. नाही नाही, आहे तीच मी बरी, माझा प्राण रक्षण. प्रत्येक क्षुद्र योनीतला कीटक सुद्धा आपला प्राण रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला असं वाटत नाही की माझी या क्षुद्र योनीतून सुटका व्हावी, बरं विज्ञान मिळलं. तसं साहजिकच त्या आळीला वाटतं. म्हणून ती आळी आणखीन जोराने जायचं. आता या आळीशी संवाद साधण्याचं कौशल्य जगद्गुरू व्यासांजवळ होतं. त्यांना प्राणी मात्रांची भाषा कळत असे. तुम्ही जर भागवतामध्ये वाचलं तर अनेक पशुपक्ष्यांचे सुद्धा बोलणं व्यासांना समजत असे. त्या भाषा त्यांना अवगत होते. तर ह्या प्रकारे आळीचा आणि त्या व्यासांचा संवाद सुरू असताना ते म्हणतात की तू माझ्यावर निष्ठा ठेव, माझ्यावर श्रद्धा ठेव, मरण आलं तरी चालेल, तुझा नक्की उद्धार मी करेन. आणि मग त्या आळीच्या मनामध्ये पूर्वसुकृतानुसार काहीतरी श्रद्धा निर्माण होते आणि ती म्हणते बरं ठीक आहे. म्हणजे आत्ता मरण सोसायला ती तयार होते,
कशावर श्रद्धा ठेवली? सद्गुरु तत्वावर श्रद्धा ठेवली. म्हणजे सद्गुरु तत्वानी जर आपल्याला आज मरणप्राय यातना दिल्या, त्या सुद्धा सोसायची तयारी कसली पाहिजे का? तर सद्गुरु सांगतो मी तुझं पुढे रक्षण करेल, पुढे तुझा उद्धार करेल. आणि म्हणून त्या आईने बैलगाडी खाली मरण पत्करलं आणि त्यानंतर तिचा त्या योनीतून तिची सुटका झाली. नंतर मग पुढचा जन्म मागच्या सुकृतामुळे म्हणा, व्यासांच्या संपर्कात आल्यामुळे म्हणा, सत्संगाचं महत्व फार असतं. आणि या सत्संगामध्ये आल्यामुळे पुढचा जन्मी तो राजपुत्र म्हणून जन्माला आहे, तो आत्मा, तो जीव. आणि मग राजपुत्र झाल्यानंतर परत त्या जन्मामध्ये महर्षी व्यास त्यांना भेटतात आणि त्याला खूप उपदेश करतात चांगल्या प्रकारे. आता त्याला माहित नाही आपण ही पूर्वजन्मीची आळी होतो आणि आपल्याला व्यास भेटले होते वगैरे, पण त्या राजपुत्र सत्प्रवृत्त असतो, चांगल्या पद्धतीने राजकारण कसं करावं, सदाचारी कसं असावं, असं सगळा त्याला उपदेश ते करतात आणि तो त्यांचा ऐकतो, त्यांच्या सांगण्याप्रमाणे राज्यकारभार करतो. बराच त्याला उपदेश करतात आणि एक दिवशी सगळं त्या दानधर्म करणं, सगळं क्षुद्र योनीतून आल्यानंतर सुद्धा पुढचा जन्म त्याला राजपुत्राच्या मिळाल्या कारणाने ऐश्वर्याचाही उपभोग घेतो आणि एके दिवशी त्याचं मरण होतं. आता ह्या राजपुत्राच्या जन्मामध्ये सुद्धा त्याला पुन्हा व्यासांचा संपर्कात आल्यामुळे सत्संग झाला, व्यासांनी सांगितलेल्या उपदेशानुसार त्याचं वर्तन झालं आणि ह्या सगळ्या पुण्याच्या जोरावरती पुढचा जन्म त्याला ऋषींचा मिळाला. त्या जन्मात सुद्धा पुन्हा व्यास त्याला भेटतात. सद्गुरु जन्मोजन्मी आपल्या कसे गुरु असतात. सगळी नाती का सद्गुरूला जोडायची? तर सद्गुरु एकाच जन्मात आपल्याला सोडत नाही, जन्मोजन्मी आपला उद्धार होईस्तर कसे आपल्याला शेवटपर्यंत नेऊन सोडतात, त्याचं हे अत्यंत उदाहरण आहे. तो ऋषी म्हणजेच मैत्रेय ऋषी. आळीपासून ऋषीपर्यंतचा प्रवास ही सत्य कथा आहे. मैत्रेय ऋषींच्या स्वतःच्या याच्यात लिहिलेली आहे त्यांनी. त्याला पूर्वजन्म आठवत नव्हते, पण मग व्यासांनी त्याला ते नंतर सांगितलंय, ज्ञान जेव्हा त्यांना झालं. मग त्या मैत्रेय ऋषींच्या आधी ऋषीच्या साध्या ऋषींच्या याच्यात आल्यानंतर पुन्हा व्यास त्याला उपदेश करतात, साधना सांगतात. खूप प्रकारची तो साधना करून तो तयार होतो, ज्ञानी होतो आणि मग ज्ञानी झाल्यानंतर त्याला ते सगळं आठवतं आणि शेवटी त्याही जन्मात व्यास त्याच्यावरती उपकार करतात, त्याचं रक्षण करतात आणि शेवटी त्याला मोक्ष मिळतो. म्हणजे सद्गुरूंवरती जर आढळ निष्ठा ठेवली तर आज येणारं मरण सुद्धा कसं तिने पत्करलं. कोणाच्या तरी थोड्याशा वाईट कृत्यामुळे तिला आळीचा जन्म आला, तर मुळातला तो सुकृत होता, पण काही शापामुळे असे जन्म येतात. तेव्हा अशा पद्धतीने छोट्याशा या आळीने सद्गुरूवरती विश्वास ठेवल्यानंतर तिला ऋषीपद प्राप्त होतं आणि तोच मैत्रेय ऋषी शेवटी मोक्षप्राप्ती करून कसा घेतो. जगद्गुरु व्यासांच्या संपर्कात आल्यामुळे त्याचं केवढं सगळं पाप धुतलं जातं हे या पद्धतीने आपल्याला. मग आपण तर सद्गुरूंवर निष्ठा ठेवलीच पाहिजे. सद्गुरू म्हणजे एक सजीव व्यक्तीच असली पाहिजे असं नाही, म्हणून मी नेहमी सद्गुरू तत्व हा शब्द वापरतो. व्यक्तीपेक्षा सुद्धा सद्गुरु तत्व हे फार महत्वाचं आहे, पण त्या तत्वावरती निष्ठा पाहिजे, त्या तत्वावरती श्रद्धा पाहिजे. मग ती कोणाच्याही रूपात येईल, फोटोच्या रूपातून घ्या, प्रत्यक्ष व्यक्तीच्या रूपातून घ्या, समाधी अवस्थेतून घ्या, कुठूनही घ्या. ते सद्गुरु तत्व चैतन्यशील आहे, त्याला मरण नाही. आणि म्हणून असं हे सद्गुरु तत्व ज्या वेळेला आपली शरणागती असते, पूर्ण शरणागती जेव्हा होते, त्याच वेळेला आपण त्यांना म्हणू शकतो की पापम तापम व्याधिमाधिंच दैन्यम भीतिम क्लेशम त्वम हराशुत्वधन्यम त्रातारम नो वीक्ष ईशास्त जुळते घोरात कष्टात उद्धरास्मान. या ठिकाणी हा तिसरा मंत्र आपण पूर्ण. चौथ्या मंत्राकडे नान्यस त्राता, परत तेच आहे, न अन्य हा त्राता, तुझ्यापेक्षा वेगळा कोणीही त्राता नाही. आम्हाला तारणारा जो त्रातारम न विष मागच्या हितात होता, कसं तिथे म्हटलंय न अन्यस त्राता. आता हा न अन्य हा दुसरा कोणी त्राता नाही म्हणजे काय? त्राता शब्दाचा आपण अर्थ पाहिला की आपल्याला तारून देणार. मग हे जे तारून देणारं सद्गुरु तत्व असतं ह्याच्यावरती कोणाची सत्ता नसते. ह्या चैतन्य तत्वावरती काळाची सुद्धा सत्ता चालत नाही, ते स्वयंसिद्ध असतं. आणि म्हणून अशा जो स्वयंसिद्ध असतो तो आपला सद्गुरु तत्व आत्म्याशी जोडलेला असतो आणि त्याच्या सध्याने त्याला त्राता शब्द जास्त प्रमाणात योग्य लावले. पण तो नुसतं आपलं रक्षण करणारा त्राताच नाहीये, दाता म्हटलं त्याला. तो आपल्याला सर्वस्व देणारा पण आहे, दान देणारा आहे. दानच किंवा दाता या शब्दाचा अर्थ जर व्याख्या केली तर याचकाची तृप्ती करणारा तो दाता. त्याच्याकडे येणारा जो याचक आहे, काही इच्छा धरून जो आलेला आहे मागणी करायला,
त्या याचकाची जो तृप्ती करतो तो दाता. मग आपणही याचकच आहोत. याचक वृत्तीने आपण सद्गुरूंजवळ जात असतो, भगवंतावर जात असतो आणि मग आपल्या सगळ्या याचनांची, आपल्या मागणीची तो पूर्ती करतो. म्हणून इथे त्याला दाता हा शब्द वापरलेला आहे. कित्येक जन्मामध्ये कित्येक वेळा त्यांनी आपल्याला मार्गदर्शनाचं दान दिलेलं आहे, सौख्य दिलंय, दान दिलंय, आपल्या रक्षणाचं दान दिलंय. कितीही किंमत कधी त्यांनी त्याची मागितली नाही. आपल्याला सद्गुरु तत्वाने किती दिलंय त्याची मोजणी करणं अवघड आहे. म्हणून अगणित दिलेलं, असंख्य गोष्टी त्यांनी आपल्याला दिलेल्या. हे शरीर धड दिलंय काय, कमी दिलंय का? केवढं मोठं धन आहे. ज्या शरीराच्या माध्यमातून तुम्ही तुमची प्रगती करू शकता आणि अधोगती करू शकता, हे जे साधन आहे, हा देह म्हणजे साधन आहे. या देहाला तुम्हाला धडधाकट दिले, डोळे दिलेत, कान दिलेत. ज्यांना डोळे नाहीत त्यांच्याकडे बघा, ज्यांना कान नाहीत त्यांच्याकडे बघा, ज्यांना पाय नाहीत त्यांच्याकडे बघा. केवढं धन दिले आपल्याला, श्रीमंती दिली आहे आपल्याला. आणि म्हणून हा दाता आहे, याचे उपकार माना. आपल्याला सगळं काही तो देणार आहे. मार्गदर्शन सुद्धा तोच करणार आहे, कोणाच्या तरी रूपातून. तो येऊन नाही आपल्या समोर असं एवढा मोठी मूर्ती उभी राहते आणि उपदेश करते असं नाही. कोणाच्या तरी रूपातून निमित्त मात्र होऊन आपल्याला उपदेश मिळत असतो. उपदेश मिळायला सुकृत लागतो, पूर्वपुण्याही लागतो. कुठल्याही गोष्टीची आपल्याला प्राप्ती होण्यासाठी अगोदर काहीतरी क्रिया घडली तर ते फळ म्हणून मिळणार ना. उपदेश हे सुद्धा फळ आहे. सद्गुरूंकडून मिळणारा उपदेश हे फळ आहे. तुमची पुण्य असेल तर सद्गुरू भेटेल आणि सद्गुरू भेटला तर उपदेश मिळेल. आणि म्हणून अशा अर्थाने हा मार्गदर्शन पर असणारा असा हा दाता. मार्गदर्शन दाता म्हणजे केवळ पैसे देणारा असा संकुचित अर्थ इथे नाही. त्राता म्हणजे केवळ नदीतून तर उचलून वर आणणारा त्राता एवढं नाहीये. त्या संपूर्ण भवसागरातून तारणारा तो त्राता, आपल्याला मार्गदर्शन उपदेश करणारा, या अर्थाने तो दाता. म्हणून त्रातारम नान्यस्त्राता नापि दाता. तुझ्यासारखा दुसरा कोणी त्राता नाही, कोणी दाता नाही, न भरता. भरता म्हणजे भरण पोषण करणार. जगाच्या भरण पोषणाची जबाबदारी विष्णूवरती सोपवली, महाविष्णूवर. आणि विष्णू हे सगळ्या जगाचं भरण पोषण करत असतो. म्हणजे काय, तुम्हाला घरी येऊन असेल माझा हरित देईल खाटल्यावर असं घरी देत नाही, परंतु तुमच्या ज्याला चोच आहे तिथे दाणा तो देत असतो. अशा अर्थाने भरण पोषणाची जबाबदारी प्रत्येक जीवाची या भगवंतांनी उचललेली आहे. तो विश्वाचा पालन करता आहे आणि म्हणून या विश्वंभर प्रभूला भरता शब्द वापरला. तुम्ही त्याच्याजवळ शरणागती पत्करून मागा, तो तुम्हाला देईल. जेवढं तुम्हाला देण्यासारखं त्याच्या हातात आहे तेवढंच तो देईल, त्यापेक्षा जास्त देणार नाही. जसं जाडभरड वस्त्र आणि 2 वेळचं खायला अन्न विवेकानंदांना देणं सद्गुरूंनी केलं, जास्त दिलं नाही. गरजेपुरतं तो देतो. आम्ही जर आमच्या गरजाच वाढवत सुटलो तितकं नाही तो देव त्यांचं दर्शन. म्हणून गरजेपुरता याचा अर्थ उपासना करण्यासाठी तुमचा देह सक्षम राहावा इतपत तो आपल्याला देतो. काय कमी आहे? आमचा देह सक्षम राहण्यासाठी सुद्धा ज्याची गरज आहे तो हा दाता आहे. आणि म्हणून नान्यस्त्राता नापि दाता न भरता. तुझ्यासारखा दाता नाही, तुझ्यासारखा भरता नाही. त्वत्तो देव त्वम शरण्यो का हरता. त्वत्तः म्हणजे तुझ्यापेक्षा देव असा मोठा कोण आहे. आता तुझ्यापेक्षा मोठा देव कोण आहे म्हणजे काय? देव याचा अर्थ द्यू शब्दापासून हा देव बनलेला आहे. द्यू म्हणजे तेजस्वी किंवा द आणि एव असाही हा देव शब्दाची पोल संस्कृतमध्ये केली जाते. सतत देणार आहे देव, आपल्याला सतत काही ना काही देत असतो. आज जे काही आपल्याला मिळतंय ती त्या देवाची कृपा आहे असं मानलं तर ही भावना कळेल. सगळं मीच करतो, हा मीच जर मध्ये आणला मी, तर मग काही उपयोग नाही. मग भगवंतही बघतो, तू करतो ना, बघ आता परीक्षा बघतो तुझी, कर तुला काय करायचं. मग जेव्हा आपल्या हाताबाहेरच्या गोष्टी घडायला लागतात तेव्हा आपल्याला कळतं की अरे हे आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही, आता कुठेतरी शरण गेलं पाहिजे. आणि म्हणून या देव शब्दामध्ये सुद्धा देणारा हाच अर्थ इथे वापरलेला आहे. त्वत्तो देव, तुझ्यापेक्षा कोण देव आहे, श्रेष्ठ आहे. देव ही श्रेष्ठ योनी आहे म्हणून श्रेष्ठ हा शब्द इथे वापरला आहे. त्वम कसा आहे? शरण्य, शरण जाण्यास योग्य. शरण्य शब्दाचा अर्थ आहे ज्याला शरण जावं अशी आदर्श व्यक्ती, तत्व. शरण्य आणखीन कसं आहे? अकहर्ता. इंग्रजी एस म्हणजे अय, अकहर्ता. अक म्हणजे पाप, अघ म्हणजे पण पाप, अक म्हणजे पण पाप, क म्हणजे सुख, अक जे सुख, क म्हणजे दुःख, अक जिथे दुःख नाही ते, असा हा सगळा देव आपला अघ हरताय, अक हरताय, पाप हरताय. म्हणजे काय?
तर आपल्या मनामध्ये ज्या वेळेला शरण जाण्यायोग्य ही तत्वाची निष्ठा बळावते त्यावेळेला कुठलाही विकल्प मनात येता कामा नये, संशय येता कामा नये. मगाशी जी व्यासांची कथा सांगितली त्या आळीनी व्यासांवर संपूर्ण विश्वास ठेवला आणि मरण पत्करलं. अशी संपूर्ण शरणागती अपेक्षित आहे शरण्य शब्दामध्ये. शरण जाण्यास योग्य म्हणजे काय, तर ज्याला मी शरण जाताना माझी पूर्णपणे श्रद्धा त्याच्यावर असेल अशी व्यक्ती तत्व. आणि म्हणून या दत्ताला किंवा या सद्गुरु तत्वाला म्हटलंय विकल्परहित शरणागती म्हणजे पूर्णपणे शरण जाण्यास योग्य असा हा शरण्य आहे. स्वतः शरण्य त्वम शरण्यो अपहर्ता, आणि आमचं पाप नाहीसं करणार आहेस. आता हे शरण्य शब्दावरून विकल्परहित शरणागती कशी असते त्याच्यासाठी एक पुन्हा दृष्टांत सांगतो. समर्थ रामदास स्वामींची कथा आहे. रामदास स्वामींना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. रामाने त्यांना सांगितलं माहूरगडावर जा आणि दत्ताचं दर्शन घे. आता रामरायाची आज्ञा उद्धवाला आणि त्यांच्या श्रीहाला कल्याणला बरोबर घेतलं आणि गेले. माहूरगडावर गेल्यानंतर आधी रेणुका मातेचं अनसूया मातेचं दर्शन घेतलं आणि दत्ताच्या शिखरावर दत्त शिखरावर तिथे पोहोचल्यानंतर त्यांना असं दिसलं की एक मलंग म्हणजे मुसलमानीचा असा जो मलंग म्हणतात त्याला फकीर, तो तिथे आपल्या बायका मुलांसह आलेला आहे. समर्थ रामदास तिथे दत्ताच्या समोर तिथे जातात त्यावेळेला त्यांना दिसतं की हा माणूस आपल्या बरोबर कोंबड्या 6 कोंबड्या आणल्यात, त्यांनी बकडा आणलाय, बोकड आणलाय, म्हणजे आणखीन काय काय घेऊन आलेला आहे तिथे. आणि त्यावेळेला एक रेडा पण त्याने आणलेला आहे, 6 बकऱ्या आणल्यात, त्याची 3 मुलं बरोबर आहेत आणि एक हंडा पण त्या बाईच्या हातामध्ये आहे बायकोच्या. आणि सगळे घेऊन तिथे ते गडावर त्या माहूरच्या तिथे दत्त शिखरापाशी आलेले आहेत. आणि त्यांनी तिथे गेल्यानंतर आपल्या पत्नीला सांगितलं की इथे आता मांसाहारी अन्न स्वयंपाक तू कर. म्हणून तिने चूल पेटवली, त्यावर हंडा ठेवला आणि त्या हंड्यामध्ये आता तिने आणलेलं सगळं कापून टाकलं. आधी कोंबड्या कापल्या टाकल्या, कोंबड्या तरी हंडा भरेना, मग तो रेडा होता तो कापला तो टाकला, बोकड कापला तो टाकला, काही केलं ते हंडा भरेना. मग शेवटी 3 मुलं होती, त्या 3 मुलांना कापायला सांगितलं जातं. 3 मुलं कापली तिने तरी हंडा भरेना. रूपक कथा कशी आहे, सगळं टाकलं तरी हंडा भरेना. मग आता समोर दिसले त्यांना हे 2 समर्थ रामदास आणि त्यांचे 2 शिष्य आणि त्या माहूरच्या त्या देवतेचे पुजारी, 3 पुजारी होते. आणि त्यांना 3 ब्राह्मण दिसत हे आणि हे कोण आले ते, यांना सगळ्यांना कापूया आपण. ते 3 ब्राह्मणांनी हे ऐकलं, ते धूम पळाले तिथे. पण रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य तिथे स्थिर उभे, घाबरले नाही, न भीती, कुठल्याही प्रकारची भीती नाही, स्थिर उभे होते. आणि पत्नीच्या हातामध्ये तो कोयताचा हे आहे सुरा, आणि तिथे सांगितलं ह्यांचे माना कापा. रामदास स्वामी आधी पुढे झाले आणि समर्थांनी मान खाली वाकवली, घाल माझ्या मानेवरती सुरा. इतका वेळ झाला तरी मानेवर काहीच आघात करत नाही. म्हणून वर तोंड करून बघितल्याबरोबर तिथे ते दृश्य सगळं अदृश्य झालं. आणि समोर कोण दिसले, दत्त महाराज दिसले आणि त्यांची पत्नी दिसली, अनघादेवी. दत्ताच्या पत्नीचं नाव आहे अनघादेवी. तर दत्त महाराज आणि अनघादेवींचं दर्शन त्यांना तिथे झालं आणि साक्षात देवानी दत्ताने दर्शन दिलं. त्यांची परीक्षा पाहते दत्ताने. मग काय सांगितलं त्यांनी, हे होतं ह्याचा अर्थ त्यांनी विचारलाय, काय मला हे दाखवलं तुम्ही आता. तो हंडा म्हणजे भक्ताचा अंतःकरण, भरतच नाही, किती टाका आहो त्याच्यात. मग त्यात काय काय टाकलं, 6 ज्या बकऱ्या कापून टाकल्या, त्या 6 ज्या काय टाकल्या त्या म्हणजे षड्रिपू, त्या सगळ्या त्यात कापून टाकल्या, म्हणजे षड्रिपूंचा नाश केला पाहिजे. एक रेडा म्हणजे अहंकार, तेव्हा अहंकार गेला, षड्रिपू गेले, त्याच्यानंतर काय उरलं, बोकड. तर त्या बोकड म्हणजे गर्व, तुला जो गर्व असेल तोही गेला. 3 मुलं म्हणजे त्रिगुण, सत्वरजतम हे त्रिगुण पण त्याच्यामध्ये आहुती टाकली. या सगळ्यांच्या ज्या वेळेला आहुत्या पडल्या अंतःकरण रूपी हंड्यामध्ये आणि त्यावेळेला जे सगळं नष्ट झालं, त्याबरोबर तुझी भीती पण गेली आणि तुझे संबंध हे सगळं दत्ताचं दर्शन तुला झालं. म्हणजे या सगळ्यांचा जो त्याग करतो, षड्रिपूंचा, त्रिगुणांचा,
अहंकाराचा, गर्वाचा, सगळ्या गोष्टींचा जो त्याग करून जाळून टाकतो त्याला माझी प्राप्ती होते, असं दत्तांनी समर्थांना उपदेश केला. माझी प्राप्ती केव्हा आणि कशी होईल, तर ह्या सगळ्यांचा जो नाश करेल, त्याग करेल, त्याला माझी प्राप्ती होईल. म्हणून समर्थांच्या जीवनामध्ये घडलेला हा प्रत्यक्ष प्रसंग आहे की दत्तगुरूंनी त्यांची परीक्षा पाहिली की हा भितो का काय. समर्थ असते ते कसले भितात, त्यांचे कल्याण उद्धव सुद्धा घाबरले नाही, ते सुद्धा खाली माना घालून उभे होते की कापा मला. एवढी निष्ठा पाहिजे की मी दत्ताच्या शिखरावर आलोय, जे घडतंय ते दत्ताच्या इच्छेने घडतंय. केवढी निष्ठा आणि श्रद्धा आहे. मग दत्तावरती निष्ठा आहे. दत्त परीक्षापत आहे का त्यांना माहित नव्हतं. जेव्हा दत्ताचं साक्षात दर्शन झालं तेव्हा कळलं. पण अढळ निष्ठा आणि श्रद्धा ही मरण आलं तरी चालेल, पण माझी गुरुवरची निष्ठा घडणार. आपण काय करतो, एखादी वाईट घटना घडली, काय केलं गुरुने, मी इतकं केलं, गुरुचरित्र वाचलं, सगळं वाचलं, काय आलं माझ्या पदरी. तुझ्या पदरी आलंय हे तुझ्या कर्माचं फळ आलंय. सद्गुरू त्यात बदल करू शकत नाही. सद्गुरूंनी मार्गदर्शन केलं, त्या पथावर तू चाल, आपोआप तुला मार्गदर्शनाचं आणखी लाभ होतो. तेव्हा श्रद्धा निष्ठा आपल्या धर्मामध्ये किती महत्वाची आहे. ह्या अनेक कथा अशा आपण ज्या समर्थकांच्या संतांच्या चरित्रात जेव्हा वाचायला जातो ना, तेव्हा पटतं बनायला की खरंय किती आवश्यक आहे षड्रिपूंचा त्याग करणं. अहंकार, गर्व, 3 गुण, ह्या त्रिगुणामध्येच आपण लपटलेलो आहोत. त्या गुणातीत आपल्याला होताच येत नाही. आणि म्हणून अशा या गुणातीत असणाऱ्या ह्या दत्तमूर्तीला, आत्रेयाला आपल्याला या श्लोकामध्ये म्हटलंय पुढे, कुरु आत्रेय अनुग्रह, संधी आहे, कुर्वात्रेयानुग्रहम. काय कर, आम्ही तुला शरण आलोय. विकल्प रहित शरणागती होती समर्थांची. मनात संशय हेतू काहीच नव्हता. विकल्प म्हणजे संशय. मनात हेतू संशय काही न धरता विकल्परहित जेव्हा शरणागती प्राप्त होते तेव्हा कुरु आत्रेय अनुग्रहम म्हणण्याची वेळ येते. हे आत्रेय, अत्रिपुत्रा, अत्रि, त्रि म्हणजे 3 गुण, ज्याच्यामध्ये त्रिगुण नाही तो अत्रि. अत्रि ऋषींचं जे नाव आहे त्यामध्ये अत्रि म्हणजे 3 नाही. 3 काय नाही, 3 गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये येतो त्रिदोष. त्याच्यामध्ये त्रिगुणांच्या पलीकडे असणार, त्रिगुण, त्रिकाळ आणि त्रिदोष यांच्या पलीकडे असणारा जो असतो तो आत्रेय. तर असा हा आत्रेय ऋषी, त्याचा जो पुत्र तो आत्रेय, दत्तात्रेय आपण त्याला. तर ह्या आत्रेयाला काय म्हटलंय, कुरु आत्रेय अनुग्रहम, तू आमच्यावरती अनुग्रह कर, कृपा कर. आता ह्या अनुग्रह शब्दामध्ये सुद्धा फार मोठा अर्थ लपलेला. अनुग्रह म्हणजे कृपा. आता कृपा कोणावर करायची, कृपा ज्याच्यावर करायची त्याचा आधी स्वीकार त्या व्यक्तीने केला पाहिजे ना. शिष्यावरती कृपा करायची तर त्या शिष्याचा स्वीकार आधी गुरुने केला पाहिजे. आणि स्वीकार करण्यासाठी त्या शिष्याची तेवढी कुवत पाहिजे. आणि म्हणून आम्ही हे सगळं तुझ्या आज्ञेप्रमाणे वागतो आहोत. नान्यस्त्राता नापिदाता न भरता त्वत्तो देवत्वम शरण्योपहर्ता, हे आम्हाला मान्य आहे. आम्ही तुला विकल्परहित शरण आलो आहोत, शरण्य आहे तू, तुला शरण येणे योग्य आहे. अशा वेळेला तू आमच्यावरती अनुग्रह कर, म्हणजे आम्ही आहोत तसा आमचा तू स्वीकार. मग सद्गुरू शरण आलेल्याची हे बघत नाही, जो असेल तसं त्याला स्वीकार कर आणि मग त्याला प्रगतीपथावर नेतात. हळूहळू हळूहळू मग त्याला प्रगतीकडे नेतात. असेल तसं स्वीकारण्याची तयारी किंवा सामर्थ्य सद्गुरू तत्वामध्ये असते. फक्त त्याला शरणागतीची अट आहे. संपूर्ण संशयरहित, विकल्परहित शरणागती ही अट आहे त्यासाठी. आणि म्हणून कुरु आत्रेयम अनुग्रहम, हे आत्रेया, हे दत्तात्रेया, त्रिगुणांच्या पलीकडे असणारे आत्रेया, तू आमचा स्वीकार कर. जो जसा आहे तशा स्वरूपात परंपरेने आलेलं ज्ञान, अनुग्रह दिला म्हणजे काय, आता एखाद्याने शिष्याला अनुग्रह दिला म्हणजे त्याच्या परंपरेमध्ये, गुरु परंपरेमध्ये जे ज्ञान आलं होतं ते ज्ञान त्याने आपल्या शिष्याकडे प्रवाहित केलं. प्रशिष्य, त्याचे प्रशिष्य, त्याचे प्रशिष्य, अशी जशी संगीतामध्ये घराणी असतात, नृत्यामध्ये परंपरा असतात, शैली असते, तसं हे अनुग्रहाचं पण आहे. त्या घराण्याचा अनुग्रह घेतल्यानंतर, त्या गुरूंचा अनुग्रह घेतल्यानंतर, त्या गुरूंच्या परंपरेचं सगळं ज्ञान आपल्यापर्यंत आपोआप येऊन पोहोचत असतं. आणि म्हणून कुरु आश्रय अनुग्रहम, कुर्वात्रेय अनुग्रहम. आणि शेवटचा शब्द पण थोडा फार महत्वाचा आहे, पूर्ण राहते. संबोधन दत्तात्रेयाला म्हटलंय, हे पूर्ण राहते दत्तात्रेया. आता पूर्ण रात शब्दाचा अर्थ काय आहे,
तसा सामान्य व्यावहारिक कोशात पाहिलं तर याचा अर्थ निघतो अमावस्या. पूर्ण ज्या रात्रीमध्ये काहीही नाही, शून्य. पूर्ण शब्द आपल्या संस्कृतमध्ये शून्य या अर्थाने वापरलेला आहे. पूर्णांक अपूर्णांक हा शब्द बघा, तेव्हा अपूर्णांकांना जर हे करायचं असेल तर त्याच्यात पूर्ण काहीतरी करावं लागतं, तेव्हा तो पूर्णांक. तर अशा पद्धतीमध्ये पूर्ण राते या शब्दाला हे पूर्ण अवस्थेतील सद्गुरू असं संबोधनाचा अर्थ करायचा. पूर्ण राते म्हणजे काय? पूर्ण अवस्थेतल्या सद्गुरू. सद्गुरू कसा आहे? अपूर्ण नाही, सद्गुरू पूर्ण आहे. मग हे जे पूर्णत्व आलेलं आहे, ईशावास्योपनिषदामध्ये एक श्लोक आहे, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण म्हणजे या पूर्णातून जरी पूर्ण काढलं तरी शेवटी पूर्णच होईल. शून्याला कशाने भागलं गुणलं तरी शून्यच आहे. शून्यापेक्षा हे पूर्ण हा शब्द संस्कृतमध्ये वापरलेला आहे, तो अतिशय अर्थपूर्ण आहे. सद्गुरु तत्व पूर्ण आहे. अमावस्येची रात ही पूर्ण आहे आणि त्या पूर्ण तत्वामध्ये जे शून्यत्व आहे, शून्यत्व म्हणजे काही नसणं. मग काही नसणं ही सुद्धा एक अवस्था आहे की नाही? काहीही नसणं ही अवस्था आहे. मग तिथे काय आहे? पूर्णत्व. हे जग पूर्ण ब्रह्म आपण ज्याला म्हणतो, परब्रह्म, पूर्ण ब्रह्म ज्याला आपण म्हणतो. पूर्ण ब्रह्म म्हणजे काय? तर पूर्णावस्थेतला हे जे पूर्ण शब्द आलेला आहे ना, हे शून्य या अर्थाने जर व्यावहारिक घेतलं तर शून्याची किंमत किती प्रचंड असते बघा. ज्याच्या पुढे ठेवू त्या आकड्याची ती किंमत वाढवत वाढवत जाते. म्हणजे शून्याला स्वतःला काहीच किंमत नाही. त्याला जर कशाने गुणलं भागलं तर उत्तर परत शून्यच येणार आहे. परंतु सामर्थ्य एवढं आहे की ज्याच्या पुढे त्याला ठेवू त्याची किंमत तो वाढवतो. हा दृष्टांत या पूर्ण राते शब्दामध्ये कसा वापरलाय पहा, की ज्या वेळेला अध्यात्मामधला हा दत्त हा अध्यात्मातला पूर्ण आहे. जसं अंकगणितामधलं शून्य हे पूर्ण आहे, तसं अध्यात्मामधला दत्त हा पूर्ण आहे असं इथे कल्पना आहे. आणि म्हणून हे सद्गुरु तत्व पूर्ण आहे. त्याच्याकडून किती शून्य घ्यायची ती घेणाऱ्याच्या पूर्तीवर अवलंबून. तुम्ही जर स्वतः एक असाल तर त्याच्यावरती पूर्ण मिळालं तुम्ही 10 व्हाल. तुम्ही स्वतः जर 100 असाल त्याच्यावरती एक पूर्ण मिळालं की तुम्ही 1000. म्हणजे तुमची कुवत वाढवणारा हा सद्गुरू आहे. तो एक पूर्ण तुम्हाला एक शून्य देणार आहे. पण आधी तुम्ही काय आहात? तुम्ही एकच असाल तर 1000 कसे राहतील? तेव्हा घेणाऱ्याची कुवत ही जशी असेल त्या प्रमाणात सद्गुरू त्याची प्रगती करत जातात. हळूहळू तो प्रगत होतो. एकदम एकाचा 1000 होतो. आधी एकाचं 10 व्हावं लागेल, 10चं 100 व्हावं लागेल, तेव्हा पुढे पुढे प्रगती. आणि अध्यात्मामध्ये सुद्धा एकदम वरचा टप्पा गाठता येतो. मी जर ठरवलं आजपासून मी सगळा संसार सोडणार आणि दिवस रात्र मी अमुकच सत्संग किंवा दिवस रात्र जप जापते आणि ह्यालाच करणार, एकदम मला उडी मारायची, तशी जमत नाही. तो आध्यात्मिक तापमा गेला. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने हळूहळू प्रत्येक जन्मामध्ये सद्गुरु तत्वाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी आवश्यक आहे ती शरणागती. पुन्हा पुन्हा आपण येतो त्या संपूर्ण शरणागती. आणि म्हणून अहंकार शून्य होऊन ज्यावेळेला आपण शरणागती प्राप्त करतो तेव्हा ही गुरुकडे अनुग्रहाची भिक्षा मागता येते आणि पूर्ण रातेला म्हणता येतं की तू माझ्यावर अनुग्रह कर, जेणेकरून माझ्या या घोर कष्टातून माझी उद्धार होईल. आणि या पूर्ण राते असलेल्या आत्रिनंदनाला जेव्हा आपण प्रार्थना करून शरण जातो तेव्हा काही काळाने आपण सुद्धा पूर्ण राते होऊ शकतो. आपण सुद्धा पूर्ण रात होऊ शकतो. का? तर ह्या सद्गुरू जवळची शक्ती आहे. आपला उद्धार करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे. आणि म्हणून सगळ्याचा त्याग करून ज्या वेळेला आपण अहंकार शून्य होतो त्यावेळेला या आकाशातमध्ये जे काही एक शून्यावस्था आपण ज्याला म्हणतो तशी आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि आपल्या कुवतीवरती आपण सद्गुरूकडून किती घ्यायचं ती कुवत आपली वाढवायला शिकतो आपण. आणि आपला कमतरतेचा दोष असतो हा आपला असतो, सद्गुरूचा नसतो. सद्गुरू हा पूर्ण आहे, अपूर्ण आपण. या अपूर्ण याच्या अर्थावरून मला एक माझ्याच कविता संघातली कविता आठवली. खरं म्हणजे त्यावेळेला काही मला हे स्तोत्र सुद्धा माहित नव्हतं. पूर्ण रातेचा शब्दाचा अर्थही माहित नव्हता. हे स्तोत्र मला आता या 2 वर्षात कळलेलं. मी हे पुस्तक ज्यावेळेला 15वा 14वा अध्याय म्हणून विकत घेतलं आणि त्यात ते स्तोत्र आढळलं. अरे हे घोरकष्टधरण स्तोत्र पण आहे. हे कधी आमच्या घरात सुद्धा म्हटलेलं मला आठवत नाही. परंतु ही 40 वर्षापूर्वी केलेली माझी कविता बघा कसा मला आज त्याची आठवण झाली की
की अरे आपली पूर्णांक नावाची कविता आहे. हेच तत्व आपण त्याला कसं काय सुचलं होतं माहित नाही, म्हणून मी तुम्हाला ती वाचून दाखवतो बघा. आई हा आपला सगळ्यात पहिला गुरु असतो. जे काही संस्कार आपल्यावर होतात ते आईकडनं होतात आणि त्या मातेला मी म्हटलेली आहे कविता, मातेला उद्देशून. आजवर होते अपूर्णांक, आजवर होते अपूर्णांक, दिलास तू मला पूर्णांक. परवा नाही आता मला, परवा नाही आता मला, दैवाने कुठेही फेकलं तरी सहजगत्या मिळून जाईल मी सगळ्या तऱ्हेच्या अंकात. परवा नाही मला आता, दैवाने कुठेही फेकलं तरी सहजगत्या मिळून जाईल सगळ्या तऱ्हेच्या अंकात मी, कारण आज मी पूर्ण आहे. पूर्णांक हा नित्य असतो, पूर्णांक हा नित्य असतो, स्वतः अविचल राहून दुसऱ्यांच्या किमती बदलतो. पूर्णांक हा नित्य असतो, स्वतः अविचल राहून दुसऱ्यांच्या किमती बदलवतो. कल्पना आहे पूर्ण मला, अपूर्णांकांना पूर्णांक करणं फार कठीण काम असतं. कल्पना आहे पूर्ण मला, अपूर्णांकांना पूर्णांक करणं फार कठीण काम असतं. ते अपूर्व तू केलंस, ते अपूर्व तू केलंस, म्हणून मी पूर्ण बनले, म्हणून मी पूर्ण. या काळात सुचलेली कविता होती, या कविता संग्रहात ती मला आज आठवली की अरे आपण ही कविता घ्या. त्याचं मला इथे कुठे लिहायला लागलं की अरे तत्व आपल्याला काहीही माहिती नसताना कसं सुचलं. म्हणजे सुचतं ना ते कुठून तरी येतं, सद्गुरु तत्वाकडून आपल्याला ते ज्ञान